शिक्षण, देवस्थान, सेंद्रिय शेती, ऐतिहासिक ठिकाणे, लोककला, पर्यावरण, पर्यटन, महाराष्ट्रीयन संस्कृती, आरोग्य, आयुर्वेद, खिलार गाई या विषयाच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खिलार गोसंवर्धन यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन हिट करा. माझं नाव अतुल धर्मराज राखुंडे, गाव देवळाली, राखुंडे वस्ती, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. जे सैराट पिक्चर जो शूट झाला आहे ती वीर माझेच आहे. आमचे आजोबा तुळशीराम कोंडेबा राखुंडे यांनी 1965 साली ती वीर खोदून बांधकाम करून घेतले. खिलार जातीची गाय असून हिचं वाण खिलार आहे आणि ही खिलार सांभाळायचं कारण म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासून परंपराच आहे. आमच्या घरात एकतरी खिलार जातीची गाय असते, कारण ह्याचं दूध एवढं पौष्टिक आहे आणि एवढं चांगले, लहान मुलं असो मोठे असो, ह्या दुधानं आम्हाला असा अनुभव आला. एवढ्या दिवसात हे दूध आम्ही खाल्ल्यानं एकही आमच्यात कुणाला आजार नाही, काय नाही, काय नाही, म्हणजे सर्व शरीरयष्टी चांगली राहते ह्या दुधानं. आणि या दुधाला, या गाईच्या दुधाला एवढी मागणी आहे, हे दूध मिळणार नाही आणि आम्हीही देऊ शकत नाही. का तर हे दूध विकण्यापेक्षा खाण्यानं फायदे जास्त आहेत. स्वतःच्या घरात हे केल्यानं लहान मुलांना सर्वांनीच हे दूध खाणं चांगलं आहे. आणि ही गाय म्हणजे सांभाळायची आमची परंपराच आहे. पहिल्यापासून आमच्याकडे खिलार गाय असतेच आणि ह्याचं दूध कायमस्वरूपी असतं आमच्या घरात. त्यानं लहान मुलांचे तल्लीन राहतात. त्या जर्सी गायींचं दुधासारख्याचं दूध नसते, ते दूध खाण्यात काय मजा नाही. जर्सी गाईचं तरी दूध खाऊ, गावरान खिल्लार गाईचंच खाऊ. आणि खिल्लार गाय अशी आहे की ही मजबूत आहे, कोणत्या रोगाला बळी पडत नाही. महत्त्वाचं म्हणजे ही एवढी मजबूत आहे की ही कुठेही राहते, पाऊस असो पाणी असो, इथं आम्हाला काय त्याचं कधी अडचणच आली नाही गायचे, की आजारी की असे तसे. म्हणजे ही गाय असताना स्वतःच ही आहे पूर्ण म्हणजे आजाराला बळी पडत नाही. त्यामुळे त्याचं दूध खाल्ल्यानं माणूस पण आजारी पडूच शकत नाही, हा आम्हाला अनुभव आहे. तसंच त्या गायीचं गोमूत्राला सुद्धा मागणी, शेतातल्या पिकांवर मारण्यासाठी फवारणी रोग कीटकनाशक म्हणून गोमूत्र सुद्धा आम्हाला मागतात. एवढं म्हणजे या गायीचं महत्त्व आहे. शेण मागतात विशेष म्हणजे गावरान गायचं, तुमचं खिलार गायचं आम्हाला शेण पाहिजे असे. आणि या गायचं खत असं आहे शेणखत. ह्या खिलार गायचं शेणखत शेताला टाकलं तर पीक पण अगदी जोमात येतं, भरपूर उत्पादन निघतं. एवढं ह्या खिलारामध्ये हे ताकद आहे. ही गाय गरीब आहे, मारत नाही काय ना, आमच्या लहान मुलांना सुद्धा गाय मारत नाही. आणि याला जर खोंड झालं या गायला तर त्या खोंडाला पण भरपूर मागणी, खिलार खोंडाला. तर माझी एक अशी विनंती की तुम्ही खिल्लार गाय सांभाळा. खिल्लार गायनं आजारी पडत नाही, आपल्या म्हणजे सगळं सदृढ राहतात घरातील सर्वच जण, म्हातारे असो, तरुण असो, मुलं असो. आणि लहान मुलांच्या बुद्धीलाही चालना मिळते खिल्लार गायच्या दुधानं. जर्सी गायच्या मागं तुम्ही जाऊ नका. जर्सी गायचं दूध म्हणजे ते फक्त व्यवसाय म्हणून जर्सी गायचं दूध वापरतात. शहराकडे जर्सी गायचं दूध जास्त जाते. गावरान गायचं दूध एवढं मिळवणं शक्य नाही. त्यामुळे गावरान गायच्या दुधाला फार महत्त्व आहे. तर आपण ग्रामीण भागात असल्या कारणानं गावरान गाय सांभाळाव्यात आणि गावरान गायचं दूध मिळवावं. ही खिल्लार गाय, ह्या खिल्लार गायचं खाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही रोज सकाळी याला शेतामध्ये सोडतो चारा खाण्यासाठी.
तर हे हिरवा चारा आणि अशा हजारो वनस्पती तिच्या खाण्यात येतात रोज. मग त्या वनस्पती अशा की आपल्याला औषध म्हणून आपल्याला त्या दुधामध्ये त्याचा अंश आल्यानं आपल्याला उपयोगात येतात. त्या वनस्पती आपण खाऊ शकत नाही. भाजीपाल्यात जेवढं आपल्याला जीवनसत्व मिळतात त्यापेक्षा जास्त ही गायीनं खाल्ल्यानं कारणानं त्याच्या दुधामध्ये तेवढं हे येतं आहे, त्याच्यातले घटक येतात आणि ते आपल्या शरीराला उपयोगी ठरतात. प्रतिकारशक्ती आपल्याला या गायीच्या दुधामुळे त्या कारणाने वाढते. ही गाय संध्याकाळी गोठ्यात आल्यानंतर आम्ही दूध काढल्यानंतर या गायीला खुराक म्हणून सरकी पेंड, बुस्सा, गोळी पेंड हे खाद्य चारतो. तसेच या गायीला कडबा कुट्टी, मकाची कुट्टी, मका हे आहे, मकाचा भरडा हे आम्ही खाऊ घालतो गायीला. हे जे वाण आहे हे काटक आणि सदृढ आहे. तर जर्सी गाय तुम्ही बघितलं तर जर्सी गायचं थोडं ताप येणं, आजारी पडणं, त्याचा दुधावर परिणाम होणं, त्यात डॉक्टरांनी औषधं इंजेक्शन कसले भारी जास्त तीव्रतेचे इंजेक्शन देणं आणि ते इंजेक्शनाची पावर दुधामध्ये उतरणं आणि ते दूध आपण घेतलं तर आपल्या शरीराला त्याचा इफेक्ट होतो, त्याचा परिणाम होतो. त्यात लहान मुलांना तर चांगलंच नाही ते. तसं या गाईला डॉक्टर लागत नाही, इंजेक्शन लागत नाही, काय नाही. त्यामुळे हे गाई एकदम सदृढ आहे आणि याचं दूध तर खरं सांगायचं म्हणजे एवढं गुणकारी दूध आहे ते दूध खायला आणि प्यायला मिळणं म्हणजे भाग्यच आहे. परंपराच ही गाय सांभाळायची आजोबा पंजोबापासून आणि या गायीचे आम्हाला खरोखर एवढे अनुभव आलेले आहेत की आमचे पूर्ण कुटुंब सदृढ आहे या गायीच्या दुधानं. दिवसातून 3 ग्लास दूध पितो हा गायीचा. तर मला राखून दे, मुक्काम पोस्ट देवळी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी थोडक्यात माहिती सांगतो. हा खिल्लार गायबद्दल एक थोडीशी माहिती सांगतो. खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर जिल्हा ही खरं तर गावरान खिल्लार गायला प्रसिद्ध आहे. खिल्लार गायला मंगळवेढा असो, सांगोला तालुका असो, खिल्लार गाय पूर्ण शेतकरी तिथं पाळतात. आणि ह्या गायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या गायचं दूध तर चांगलंच आहे आरोग्याला, परंतु दुधाव्यतिरिक्त गोमूत्र, औषधी गोमूत्राचे अनेक फायदे झाले. आताची नवीन पिढींना माहिती नाही गावरान गायबद्दल काही, परंतु जे जुने लोकांनाच ह्या गायचं महत्त्व आहे. परंतु आता माझा एक असा सल्ला आहे की नवीन जी पिढी आहे मुलांना सांगायचं आहे की ह्या गायचं महत्त्व एक पूर्णचा अभ्यास करून महत्त्व प्राप्त करून घ्यावं आणि प्रत्येकाने आपापल्या घरी गायचं एक जोपासना करावी गायची, म्हणजे महत्त्व कळेल आणि ह्याचा आरोग्याला किती फायदा आहे